पैठणपासून 15 किलोमीटर आणि नगरपासून 75 किलोमीटर असणारं हे घोटण अतिशय पुरातन काळातलं बांधकाम आहे. या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. आता आपण जाऊया मंदिराकडं. मंदिरात प्रवेश केल्यावर चारही बाजूला असे वाड्याचे अवशेष आढळतात. जुन्या काळातले पडलेले खांब, जुन्या काळातले केलेले डिझाईन जे आहे ते पूर्ण या ठिकाणी पाहायला भेटतात. अशा छोट्या छोट्या भरपूर दगड पाहण्यासाठी भेटतात या ठिकाणी. याचं जतन केलेलं नाही आहे. मंदिराच्या प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहे. या ठिकाणी सगळे जे खांब आहेत ते वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. प्रवेशद्वारासुद्धा बारीक प्रकारचं सगळं काम केलेलं आहे. जे आजकालच्या जमान्यात आपल्याला ग्राइंडर वगैरे करून सुद्धा करता येणार आहे ते काम नक्षीकाम छन्नी हातोडीने केलेलं आहे. जाऊ मंदिरामध्ये. मंदिराच्या आतमध्ये 6 खांब आढळतात, पाहायला भेटतात. प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहे आणि मंदिरात महादेवाच्या पिंडीकडे जाण्यासाठी खाली उतरून जावं लागतं. या अशा प्रकारची यादवकालीन पिंड आहे, शिवलिंग आहे. असं म्हणतात हे पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण भरतं आहे पाण्याने. आतल्या बाजून देवीची एक प्रतिमा पाहायला भेटते. एकदम बारीक असं केलेलं शिवलिंग आता ठेव. मंदिराच्या प्रत्येक पायरीवर काही ना काही बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे. आपण आदराईला गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे विष्णूचे सेवा करतानाची मूर्ती त्या ठिकाणी आपण पाहिली होती. तीच मूर्ती या ठिकाणी पाहायला सुद्धा भेटते. 20 सेंटीमीटरचा दगड असा जवळजवळ, त्याच्यावर एकदम अतिशय सुबक असं काम केलेलं आहे. आता आपण जाऊ बाहेरच्या बाजूने पाहण्यासाठी. बाहेरच्या बाजूने पण मंदिर खूप पाहण्यासारखं आहे. आता स्थानिक माहितीकारांच्या नुसार हे मंदिर आदिलशहाच्या काळात त्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी भरपूर मंदिराचे नुकसान केलेलं आहे. हा मंदिराचा परिसर हा पूर्ण वाडा होता, अखंड वाडा, त्याचं नुकसान करण्यात आलं आहे, सगळं पाडण्यात आलं आहे. मंदिराच्या बाहेरील भागात 3 दीपमाळ पाहायला भेटतात. 1, 2 आणि 3. ऐतिहासिक स्मारकाची माहिती देण्यासाठी जे बोर्ड लावले ते बोर्ड या बाजूला पडलेले आहेत. त्या बोर्डाचा काहीच उपयोग केलेला नाही. मंदिरामध्ये आल्यानंतर कळलं की ते जे मंदिर आहे ते मल्लिकार्जुनेश्वर मंदिर आहे आणि हे बळेश्वर मंदिर आहे. बळेश्वर मंदिरात सुद्धा देखील असंच बारीक नक्षीकाम केलं आहे. मंदिरामध्ये प्रवेश आता बंद केला आहे.
पण आपल्याला या ठिकाणी एक मित्र भेटलाय, तो मंदिर आपल्याला काय नाव होतं तुझं? सांगा मंदिराची काय माहिती आहे तुला? हे मंदिर म्हणजे लय दिवसापासून आहे एक हां. समजा 3-4 हजार साल म्हणजे बौद्ध त्याच्या पूर्वीचं आहे. मंदिराचा काय इतिहास काय? मंदिर समजा हे मंदिर म्हणजे लय दिवसाचं मंदिर आहे, मला पण नाही सांगता येणार, पण तरी बी भरपूर म्हणजे समजा मी पूजेला असतो जेवढं आहे. आदिलशहाच्या काळात मंदिराचे जे नुकसान करण्यात आलं ते खरं आहे का? त्यांनी मुघलांनी मंदिराचं दोन नासधूस केली असं म्हणतात ते. नाही इतकं नाही म्हणजे थोडेफार केले असेल, पण एवढी नाही केली होती, ती दुरुस्त केली असं डागडुजी करण्यात आली. आणि ज्या आतमध्ये या मूर्त्या भेटल्या ते कुठे भेटलेल्या आहेत? त्या मंदिराच्या आतमध्ये असलेल्या मूर्त्या ज्या डागडूज करताना म्हणजे मंदिराच्या आतल्या भागात खोदकाम करताना सापडलेल्या मूर्त्या आहेत त्या. पूर्ण बांधकाम दगडी आहे. हे बांधकाम करताना कुठल्या प्रकारचं सिमेंट वगैरे वापरण्यात आलं नाही. फक्त चुना गूळ त्याच्या मिश्रणापासून बनवलेलं लाल मंदिर आहे. बळेश्वर, हे बळेश्वर मंदिराचे शिवलिंग. आतमध्ये एकदम थंड असं वातावरण आहे. या आतमध्ये सापडलेल्या डागडुजी करताना सापडलेल्या काही मूर्ती. हा जो नंदी आहे, नंदीत सुद्धा नुकसान करण्यात आलेलं आहे. इतकी ती मुघलांची निवृत्ती होती. हिंदू मंदिरांच्या आतल्या भागात म्हणजे हिंदू मंदिरांना सुद्धा एवढं टार्गेट करण्यात आलं, जे मूर्त्या होत्या त्यांना सुद्धा एवढं नुकसान करण्यात आलं, तर त्यावेळेस हिंदूंना किती त्रास देण्यात आला असं आपण या गोष्टी विचार करू शकतो. इतकी त्यांची प्रवृत्ती होती. मंदिराच्या ह्या भागात सुद्धा मूर्त्या बसवण्यात आल्या होत्या, पण ह्या मूर्त्या सुद्धा त्या ठिकाणी नाही, ते गायब आहेत. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर. हा पूर्ण अखंड वाडा होता असं म्हणतात पूर्ण. आणि आतमध्ये शिवलिंग होतं. या दीपमाळी. पलीकडच्या बाजूने एक विहीर आहे, आपण ती विहीर पाण्यासाठी जाऊ. जे मंदिराचं जे शिवलिंग धुतल्यानंतर जे पाणी जातं ते शिवलिंगाचं जे पाणी त्या विहिरीमध्ये जातं. या ठिकाणी खिडकी होती पण ती बंद करण्यात आली, त्याचं कारण काय ते माहीत नाही. ही आतमध्ये जी विहीर आहे, या विहिरीत पूर्ण पाणी जमा होतं शिवलिंग धुतल्यानंतरचं. हे मंदिराची नक्षीकाम.